जय महाराष्ट्र मित्रांनो, आताच्या क्षणाची सर्वात मोठी, सर्वात धक्कादायक आणि महाराष्ट्राच्या संपूर्ण राजकीय इतिहासाला एका नव्या वळणावर आणून उभी करणारी बातमी थेट दिल्लीतून समोर येते आहे. होय, तुम्ही अगदी बरोबर ऐकलं. अवघ्या 5 मिनिटांपूर्वी एक अत्यंत संवेदनशील, अतिशय गंभीर आणि तितकीच धक्कादायक बातमी समोर आली आहे. गेल्या कित्येक वर्षापासून म्हणजेच तब्बल 2.5 ते 3 वर्षापासून जो प्रश्न महाराष्ट्राच्या प्रत्येक नागरिकाला सातवत होता, ज्या एका प्रश्नावर संपूर्ण महाराष्ट्राचं भवितव्य अवलंबून होतं, त्या प्रश्नाचा अखेर फैसला होण्याची वेळ आली आहे. गेल्या 5 मिनिटात दिल्लीच्या सर्वोच्च पातळीवर नेमकं असं काय घडलंय, असा कोणता मोठा निर्णय किंवा हालचाल झाली आहे ज्याने एका रात्रीत महाराष्ट्राचं राजकारण पलटणार आहे, हे आपण आजच्या या विशेष आणि सविस्तर व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. पण मित्रांनो, ही बातमी इतकी मोठी आहे की तुम्हाला ती शेवटपर्यंत पाहावीच लागेल. जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर आत्ताच्या आत्ता सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन नक्की दाबा, कारण ही एक बातमी नाही तर महाराष्ट्राच्या राजकारणाचा नवा इतिहास आहे. मित्रांनो, शिवसेना पक्ष आणि शिवसेनेचं अधिकृत चिन्ह धनुष्यबाण नेमकं कोणाचं, हा वाद केवळ एक राजकीय वाद नाही तर ती महाराष्ट्रातील करोडो शिवसैनिकांचा अस्मितेची लढाई आहे. या विषयावर सुप्रीम कोर्टाचा आणि हायकोर्टाचा अंतिम निकाल येणं अजून बाकी आहे. संपूर्ण देश आणि न्यायालयीन यंत्रणा यावर बारकाईने लक्ष ठेवून आहे आणि याच प्रदीर्घ प्रतीक्षेच्या पार्श्वभूमीवर आज अचानक अशी एक घडामोड घडली आहे ज्याची कल्पना कदाचित दुसऱ्या गटाने स्वप्नातही केली नसेल. गेल्या 5 मिनिटांपूर्वी आलेल्या वृत्तानुसार दिल्लीतून काही कायदेशीर हालचाली आणि गुप्त अहवाल समोर आले आहेत जे दर्शवतात की या प्रकरणाचा निकाल आता अंतिम टप्प्यात पोहोचला आहे. पण हा निकाल समोर येण्यापूर्वी पडद्यामागे काय घडलंय, 2.5 वर्षापूर्वी तीच जखम पुन्हा कशी ताजी झाली आहे, हे समजून घेण्यासाठी आपल्याला फ्लॅशबॅकमध्ये जावं लागेल. आपल्या सर्वांना आठवत असेल की 2.5 वर्षापूर्वी महाराष्ट्राने लोकशाहीचा एक असा अंक पाहिला ज्याने सगळ्यांना चक्रावून सोडलं होतं. तब्बल 40 आमदार आणि काही खासदारांनी मिळून बंडखोरी केली. शिवसेना पक्षात उभी फूट पडली. बाळासाहेब ठाकरेंनी रक्ताचं पाणी करून उभा केलेला पक्ष एका रात्रीत दुसऱ्या गटाच्या ताब्यात गेला, असं चित्र निर्माण झालं. पण मित्रांनो, राजकारणाचं एक चक्र असतं, जे पेरलं तेच उगवतं असं म्हणतात. आज 2.5 वर्षानंतर परिस्थिती पूर्णपणे बदलली आहे. जे आमदार आणि खासदार स्वतःला खूप सुरक्षित समजत होते, त्यांच्या पायाखालची जमीन आता सुरक्षित सरकली आहे. कारण राजकारणात कोणतीही सत्ता अमर नसते आणि कायदेशीर लढाया कधी भावनेवर नाही तर पुराव्यावर लढल्या जातात. आता आपण येऊयात आत्ताच्या सर्वात मोठ्या मुद्द्यावर. विश्वासार्ह सूत्राकडून मिळालेल्या अत्यंत खात्रीशीर माहितीनुसार जशी 2.5 वर्षापूर्वी 40 आमदारांची फूट पडली होती, तसाच प्रकार आत्ताच अवघ्या 8 ते 15 दिवसापूर्वी पुन्हा एकदा घडला आहे. होय, दुसऱ्या गटातील काही प्रमुख खासदार आणि नेते त्यांच्याच अंतर्गत पातळीवर प्रचंड मोठी फूट पडली आहे. पण यावेळची फूट वेगळी आहे. हे खासदार कुठे पळून गेलेले नाहीत तर ते वैचारिकदृष्ट्या आणि मानसिकदृष्ट्या पुरते खचले गेले आहेत. सूत्रांची माहिती सांगते की या खासदारांना आता आपल्या जुन्या भूमिकेचा प्रचंड पश्चाताप होऊ लागला आहे. आज त्यांना रात्रभर झोप येत नाहीये, कारण त्यांना समजून चुकलं आहे की पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना सोडून आपण आपल्या राजकीय आयुष्यातील सर्वात मोठी आणि कधीही भरून न निघणारी चूक केली आहे. उद्धव ठाकरेंनी ज्या नेत्यांना शून्यातून विश्व निर्माण करून दिलं, ज्यांना पदं दिली, मान सन्मान दिला, त्यांना सोडण्याचा निर्णय किती चुकीचा होता याची जाणीव आता या नेत्यांना होऊ लागली आहे. या खासदारांना पश्चाताप होण्यामागचं दुसरं आणि सर्वात महत्त्वाचं कारण म्हणजे जनतेचा रोष. गेल्या काही महिन्यात महाराष्ट्रातील जनतेने, विशेषतः ग्रामीण भागातील जनतेने आपली नाराजी उघडपणे दाखवून दिली आहे. बंडखोरांना गद्दार म्हणून हिणवलं गेलं तर दुसरीकडे उद्धव ठाकरे यांच्याबद्दल जनतेच्या मनात प्रचंड सहानुभूती आणि आदर निर्माण झाला आहे. या खासदारांना आता मतदारसंघात जाताना भीती वाटू लागली आहे. सामान्य माणूस, शेतकरी तरुण आज उद्धव ठाकरेंच्या पाठीशी खंबीरपणे उभे असलेला दिसतोय. यामुळे या खासदारांना कळून चुकलं आहे की आगामी निवडणुकामध्ये जनता आपल्याला धडा शिकवणार आहे. पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंशी गद्दारी करणं आपल्याला किती महागात पडू शकतं याचा अंदाज आल्यामुळेच आता या खासदारांचे धाबे दणाणले आहेत. मित्रांनो, आता सर्वात गंभीर कायदेशीर मुद्द्यावर येऊयात. जर हा अंतिम न्यायालयीन निर्णय उद्धव ठाकरे यांच्या बाजूने लागला तर सध्या जे आमदार आणि खासदार दुसऱ्या बाजूला आहेत त्यांच्यासमोर एक भयंकर मोठा पेच प्रसंग निर्माण होणार आहे. 10व्या अनुसूचीनुसार जर त्यांचा गट बेकायदेशीर ठरला किंवा त्यांच्याकडे पक्षाचं नाव आणि चिन्ह राहिलं नाही तर स्वतःचा आमदार किंवा खासदार पद वाचवण्यासाठी आणि राजकीय अस्तित्व टिकवण्यासाठी भारतीय जनता पक्षामध्ये विलीन होण्याशिवाय दुसरा कोणताही पर्याय उरणार नाही. पण विचार करा, ज्या नेत्यांनी आयुष्यभर शिवसेनेच्या नावाने राजकारण केलं, स्वाभिमानाची भाषा केली, ते जर भाजपमध्ये विलीन झाले तर त्यांची अवस्था काय होईल.
भाजपसारख्या मोठ्या पक्षात गेल्यावर त्यांचं अस्तित्व आणि वजन पूर्णपणे संपून जाईल. ते भाजपच्या अथांग समुद्रात एक छोटेसे थेंब बनून राहतील. हाच गंभीर प्रश्न आणि भीती आता या बाकी खासदारांना आणि आमदारांना छळत आहे. मित्रांनो, या संपूर्ण खेळात एका माणसाचे कौतुक संपूर्ण देश करत आहे, ते म्हणजे आदरणीय उद्धव बाळासाहेब ठाकरे. जेव्हा 2.5 वर्षापूर्वी त्यांच्या हक्काचे 40 आमदार आणि खासदार त्यांना सोडून गेले, तेव्हा अनेकांनी म्हटलं होतं की आता उद्धव ठाकरेंचं राजकारण संपलं, आता शिवसेना संपली. पण उद्धव ठाकरे हे बाळासाहेब ठाकरेंचे पुत्र आहेत. त्यांनी हार मानली नाही. आजारी असताना, पाठीत खंजीर खुपसलेला असतानाही ते शांत राहिलेले नाहीत, संयम राहिले आणि त्यांनी थेट जनतेच्या न्यायालयात जाण्याचा निर्णय घेतला. त्यांनी संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढला. कोणतंही चिन्ह नसताना, पक्षाचं नाव गेलेलं असताना, केवळ ठाकरे या नावाच्या आणि निष्ठेच्या बळावर त्यांनी लाखो शिवसैनिकांना पुन्हा एकत्र केलं. उद्धव ठाकरेंनी दाखवून दिलं की पक्ष हा आमदारांचा किंवा खासदारांचा नसतो, तर पक्ष हा तळागाळातील निष्ठावान कार्यकर्त्यांचा असतो. त्यांच्या याच संघर्षाला आज संपूर्ण महाराष्ट्र सलाम करत आहे. आणि आता मित्रांनो, येऊयात आताच्या क्षणाच्या सर्वात मोठ्या आणि अंतिम बातमीवर, जी गेल्या 5 मिनिटांपूर्वी दिल्लीतून आली आहे. एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांच्यामधील हा ऐतिहासिक संघर्ष जो हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्टामध्ये सुरू आहे, याबाबत दिल्लीतील सर्वोच्च कोर्टातून अत्यंत महत्त्वाची आणि अधिकृत सूत्रांची माहिती समोर आली आहे. शिवसेना हे नाव आणि अधिकृत धनुष्यबाण चिन्ह अखेर अधिकृतपणे कोणाला मिळणार, यावर आतापर्यंतचा सर्वात मोठा खुलासा झाला आहे. मित्रांनो, सूत्रांकडून मिळालेल्या अत्यंत विश्वासार्ह कायदेशीर माहितीनुसार एकनाथ शिंदे यांच्या पक्षाकडून हे नाव आणि चिन्ह निसटण्याची चिन्हे दिसत आहेत. आणि ज्या उद्धव ठाकरेंनी एवढा मोठा संघर्ष केला, त्यांच्या पाठीशी लाखो निष्ठावंत उभे राहिले, त्या उद्धव ठाकरे यांच्या पक्षालाच शिवसेना हे नाव आणि अधिकृतपणे धनुष्यबाण हे चिन्ह पुन्हा एकदा अधिकृतपणे मिळण्याची दाट शक्यता आता वर्तवण्यात येत आहे. होय, कायदेशीर तज्ज्ञांच्या मते आणि दिल्लीतून आलेल्या आत्ताच्या क्षणाच्या संकेतानुसार हे चिन्ह आणि नाव पुन्हा एकदा सन्मानाने मातोश्रीवर म्हणजेच उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्याकडे जाणार असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. मित्रांनो, जर हा निर्णय खरोखरच अधिकृतपणे जाहीर झाला तर हा महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वात मोठा न्याय असेल आणि बंडखोरांसाठी सर्वात मोठा झटका असेल. तुम्हाला काय वाटतंय? उद्धव ठाकरेंना न्याय मिळायला हवा का? धनुष्यबाण चिन्ह आणि शिवसेना नाव उद्धव ठाकरेंनाच मिळायला हवं का? तुमची काय प्रतिक्रिया आहे हे आम्हाला खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहून कळवा. हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, लाईक करा आणि अशाच सर्वात आधी आणि ताज्या बातमींसाठी चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.